आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाली बनवणार आहोत। रेसिपी सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपण भाजी बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे अर्धा इंच अद्रक आणि 4 ते 5 लसणाचे पाकळ्या घेतले। त्यामध्ये कोथिंबीर, 4 ते 5 हिरवे मिरच्या, हे सर्व आपल्याला मिक्सर मध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे। कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये एक कांदा उभा कट केलेला, कांदा थोडंसं परतवल्यानंतर त्यामध्ये तयार केलेली पेस्ट, अद्रक लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ टाकले। नंतर त्यामध्ये 1 चमचा धने पूड आणि अर्धा चमचा जिरे पूड टाकले। थोडंसं पाणी टाकल्यानंतर मिक्स करून त्यामध्ये 3 उकडलेले बटाटे कट करून टाकले। बटाटे टाकल्यानंतर मसाल्यासोबत बटाट्याला मिक्स करून घेतले। झाकण लावून 2 ते 3 मिनिटं भाजीला वाफवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर परत एकदा मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर परत एकदा 1 ते 2 मिनिटं वाफवून घ्यायचं। भाजी तयार होते। बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। त्यानंतर आपण पुलाव बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतले। त्यामध्ये पनीर टाकून आपल्याला तळून घ्यायचं आहे। पनीर तळून तयार झालेले आहेत। तळलेले पनीर एका प्लेटमध्ये काढून घेऊ। पुलाव बनवण्यासाठी मी इथे 1.5 कप तांदूळ घेतले। आपण जे रोजच्या जेवणासाठी वापरतो तेच तांदूळ घेतले। तांदूळ 2 ते 3 वेळ स्वच्छ धुवून घेतले। परत त्याच कढईमध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत। खडे मसाले टाकल्यानंतर त्यामध्ये 1 कांदा उभा चिरलेला, कांदा टाकल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी बारीक कट केलेला गाजर टाकल्यानंतर त्यामध्ये 1 बटाटा बारीक कट केलेला। गाजर आणि बटाटा थोडंसं मिक्स करून 1 मिनिटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये 4 ते 5 हिरवे मिरच्या आणि 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकले। अद्रक लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत थोडंसं मिक्स करायचं। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मिक्स करून कोथिंबीर आणि पुदिना टाकल्यानंतर धुवून ठेवलेले तांदूळ टाकायचे। तांदूळ टाकल्यानंतर थोडंसं मिक्स केले। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकले। गरम मसाला टाकल्यानंतर मिक्स करून त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकले। पाणी टाकल्यानंतर सगळ्यात शेवटी नंतर तळवलेले पनीर टाकले। पनीर टाकल्यानंतर झाकण लावून पुलाव शिजवून घ्यायचा आहे। मस्त असा पुलाव तयार झालेला आहे। त्यानंतर आपण फक्त कांदा आणि काकडीची कोशिंबीर बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे बारीक कट केलेला कांदा आणि बारीक कट केलेली काकडी घेतली। त्यामध्ये दही टाकले। दही टाकल्यानंतर मिक्स केले। खाते वेळेस मीठ टाकायचं। त्यानंतर आपण रव्याची खीर बनवणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकले। त्यामध्ये बारीक कट केलेले काजू आणि बदाम टाकले। थोडंसं रंग बदलल्यानंतर त्यामध्ये 3 चमचे रवा टाकले। रवा भाजून घ्यायचा आहे।
रवा भाजल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे किसलेलं खोबरं टाकायचं आणि थोडंसं भाजून घ्यायचं। गॅस बंद करून त्यामध्ये अर्धा कप पाणी आणि 2 कप दूध टाकले। नंतर त्यामध्ये इलायची पूड, चार चमचे मी इथे साखर टाकले, आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। खीरला शिजवून घ्यायचं आहे। खीर जर जास्त घट्ट वाटत असेल तर परत थोडंसं दूध टाकू शकतो। मस्त अशी रव्याची खीर तयार झालेली आहे। पुरी सोबत खायला खूप छान लागते। त्यानंतर आपण इथं बटाट्याची भजी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी बेसन घेतले, त्यामध्ये हळद आणि मिरची पावडर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ आणि ओवा टाकले। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकले। कोथिंबीर टाकल्यानंतर पाणी टाकून मिक्स केले। नंतर त्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ टाकले। शेवटी थोडंसं खायचं सोडा टाकायचं आहे। बटाटा भजी बनवण्यासाठी बटाटे घ्यायचे, त्यावर बटाट्याची वरची साल काढून टाकायची। बटाटे खूप जास्त जाड कट करायचे नाहीत। कट केलेले बटाटे पाण्यात टाकून ठेवायचे, त्यामुळे बटाटे काळे पडत नाहीत। याच पद्धतीने बाकीचे सर्व भजी तळून घेऊया। सगळ्यात शेवटी पुऱ्या बनवायच्या आहेत। त्यासाठी मी इथे गव्हाचे पीठ घेतले होते, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून चपातीच्या पिठापेक्षा घट्ट पीठ चुरून ठेवले होते। त्यातलं थोडंसं पीठ घेऊन या पद्धतीने पुऱ्या लाटून घेतले। एक एक पुरी लाटायची नसेल तर एक मोठी चपाती लाटायची, एक डब्याचं झाकण घेऊन पुऱ्या कट करून घ्यायचे। दोन्ही बाजूला सोनेरी रंग येईपर्यंत पुऱ्या तळून घेतले। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।